धर्माचा धंदा करणारा हा साबिनापास लुच्चा भारताच्या सरन्यायाधीशांना म्हणतो की तुम न्याय की गद्दी पर सिर्फ रोटियां तोड़ने गए हो। नालायका, तुझी लायकी आहे का सरन्यायाधीश गवईंच्या बद्दल बोलायची? तुला आचार्य कोणी केलं? तुला तुझ्या जातीने आचार्य केलं? या भारतातील मूर्खांनी आचार्य केलं। मात्र भूषण गवईंना त्यांच्या जातीने सरन्यायाधीश नाही केलं, तर त्यांच्या शिक्षणाने सरन्यायाधीश केलं। मात्र तुला शिक्षणाचं महत्व तरी काय कळेल? तू ठरला सावी नापास। आणखी काय म्हणाला मूर्खा तू की तुम जैसे अधर्मीय को मारने के लिए ही भगवान आते हैं। बरं, तुझा तर देवाशी डायरेक्ट संपर्क आहे ना, मग तू बोलावंच आता तुझ्या देवाला। म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या मूर्खांना कळेल की तू एक नंबरचा ढोंगी आहेस। तुझा आणि धर्माचा देवाचा दूर दूर पर्यंत संबंध नाही। तू फक्त आणि फक्त स्त्रियांच्या बाबत अपमानजनक बोलू शकतो। या भारतात जाती धर्मावरून वाद पेटवू शकतो। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या घरचे उष्टे भांडे सुद्धा घासायची तुझी लायकी नाही। म्हणून यानंतर एक शब्द जरी तू अपमानजनक बोलला तर गादीवर बसून रोटी तोडणं तर दूरची गोष्ट आहे।